सर आवाज येत नाहीये. बघा येतोय का? यस हो सर. आला आला. हम्म. तर मागे जे प्रश्नपत्रिका येऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आले ते आपण बघूया. ऍक्च्युअल बघायला गेलं तर तुमचा आता थोडासा पॅटर्न चेंज झालेला आहे, परंतु पॅटर्न जरी चेंज झालेला असला तरी क्वेश्चन्स आजपर्यंत जे पडलेले आहेत ते साधारण आपण बघून ठेवलेले असले की आपल्याला लिहायला काही कठीण जाणार नाही. तर हा जो आपला जो योग संप्रदायाचा जो पेपर आहे तो फार काही कठीण आहे असं मला वाटत नाही. जेव्हा आपण दोन म्हणजे भगवद्गीतेचं हे करणार एकदा, त्याच्यामध्ये 30 मार्काचे क्वेश्चन येऊन जातात आणि उपनिषदामध्ये पण 30 मार्काचे क्वेश्चन बऱ्यापैकी आपल्याला येतात. जरी एखाद्यानं 2 उपनिषद जरी केली व्यवस्थित तरी तो व्यवस्थित प्रश्न लिहू शकतो, कारण आयदर ऑर असतं सगळीकडे. म्हणजे एका क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन पर्याय म्हणून असतो. त्यामुळे आता तुमचा पॅटर्न कसा येतोय हे बघायला लागेल, परंतु आजपर्यंत फक्त एकच परीक्षा झाली त्याच्यामुळे असं काही ठराविक क्वेश्चन पेपर पडेल असं आपण सांगू शकत नाही. पण प्रश्नांची साधारण काय रूपरेषा असते किंवा प्रश्न कुठल्या गोष्टीवर जास्ती विचारले जातात हे बघण्यासाठी आपण जेवढे जमतील तेवढे आज प्रश्न बघूया. पहिला मी कोणाला लिहून घ्यायचे असतील तर लिहून घेऊ शकता. बऱ्यापैकी रिपीट होतात प्रश्न, त्यामुळे आपल्याला जे महत्वाचे त्यामुळे शिकवताना जे जे हायलाइट केलेलं आहे ते येणारच आहे. पहिल्या बघा इथे की पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे एकाला एक क्वेश्चन आयदर ऑर आला. त्यातला पहिला आहे, भगवद्गीतेनुसार ध्यान योगाची संकल्पना स्पष्ट करा. आता ह्याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे, काय काय कोणाला वाटत असेल तर बोला, काय लिहिणार तुम्ही? एक तर गीतेतला श्लोक घ्यावा लागेल. हा म्हणजे की कसं आहे, बसण्याची जागा आणि हा येस, वातावरण, हम्म, मग क्रियेची पद्धत, नासिकाग्रम हम्म. दृष्टी करणं. म्हणजे 11व्या श्लोकापासून साधारण 13व्या श्लोकापर्यंत, 14व्या श्लोकापर्यंत जसं ज्यांना पाठ होतंय तसं लोकांना लिहावं लागेल. म्हणजे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य हा जो श्लोक आहे त्यापासून सुरुवात करून समकाय शिरोग्रीव अवस्था घेणे आणि त्यानंतर नासिकाग्र अवलोकन करणे आणि धारयन अचलम स्थिराः इथपर्यंत आणि सगळं. हे सगळं शनै शनै रूपारमेत बुद्ध्याकृती हा गृहीत ते या पण लिहिलं अशा तरी चालेल. पद्धती. हा, हे असे जे लोक लिहितात विचार करून, अख्ख्या अध्यायामध्ये कुठे ध्यान योगाविषयी व्यवस्थित माहिती दिलेली आहे त्यांना जास्ती मार्क पडतात, हे लक्षात घ्या. नाहीतर हे जे मी आता सांगितलं हे कसं आहे, एक पठडी झाली की ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तेवढंच लिहून ठेवणे. परंतु ध्यान योग पूर्णत्वाला कसा जाणं, त्याच्यासाठी काय काय आहे हे सुद्धा थोडं 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 आपण इकडचं तिकडचं लिहू शकतो. फक्त काय लक्षात ठेवा की एका पेजला जर लॉंग आन्सर क्वेश्चन आहे तर एका पेजला 5च मार्क मिळू शकतात. सर, हा, श्लोक पाठ करणं कंपल्सरी आहे का? नाही, हो. कंपल्सरी अजिबात नाही. तुम्ही त्याचे पार्ट पाडू शकता. आता उदाहरणार्थ एखाद्याला श्लोक पाठ नाहीये तर मग त्यानं हायलाइट करून लिहायचं की योगाला म्हणजे ध्यान योगात बसण्यासाठी जागा, पहिल्यांदी जागा, मग ते सुचव देशे, बरोबर, मग त्याचं वर्णन कसं केलेलं आहे ते लिहू शकता. त्यानंतर खाली त्याचं ध्यानयोग म्हणजे कसं करायचं त्याच्याविषयी, समकाय शिरोग्रीव अवस्था म्हणजे काय, अवस्था कशी असावी शरीराची, याच्यानंतर ध्यानाला प्रयत्न कसा करायचा, नासिकाग्र वृत्ती करून, नासिकाग्र दृष्टी करून आपल्याला स्वतःला एकाग्र कसं करायचं हे लिहायचं. हे सर्व लिहिल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर
आपण जो अभ्यास केलेला आहे तो समोरच्याला आपण दाखवत आहोत, बरोबर आहोत, आणि त्याच्यावरून आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. आता जर बघितलं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही योगाला येणार तेव्हा तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या गोष्टी ह्या बेसिक्स झाल्या. म्हणजे आता योगाचं ध्यान करण्यासाठी कशा पद्धतीत आपल्याला बसलं पाहिजे आणि नासिकाग्र आणि काय समकाय शिरोग्रीव ह्या दोन गोष्टी तरी आपल्याला सगळीकडे कॉमन मिळतात. म्हणजे आपण उद्या समजा तुम्ही एखाद्यानं क्लास घ्यायला सुरुवात केला तरी सुद्धा त्याला ही गोष्ट सांगायची आहे ना. मग तुम्हाला पाठ असणे हे गृहीत धरलं पाहिजे. गृहीत धरलेलं असतं की ह्या गोष्टी मिनिमम आहेत ज्या तुम्हाला पाठांतरात असलेल्या पाहिजेत. त्यामुळे आणि परत परत ह्या आपल्याकडे येत जाणार आहेत. त्यामुळे ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तरी तुम्ही पाठ कराव्यात असं माझं म्हणणं आहे. कंपल्शन अजिबात नाही. श्लोक तुम्हाला येत नसेल नका लिहू, काही प्रश्न नाही. पण जेव्हा श्लोक लिहितो आपण तेव्हा आपण काय करत असतो तर एकदम पिन पॉइंट गोष्टी लिहित असतो. ज्याला श्लोक पाठ आहे त्याला त्याचा अर्थ पण अपेक्षित म्हणजे येतोय हे आपल्याला एक्झामिनर गृहीत धरायला हरकतच नाहीये एक्झामिनर. त्यामुळे ज्यांचे श्लोक पाठ आहेत त्यांना मार्क चांगले पडतात. त्यामुळे आणि परत पिन पॉइंट म्हणजे जसं लिहायचं आहे तशा पद्धतीत आपण लिहित असतो. त्यामुळे त्याला वर खाली होण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे शक्यतो जे जमतील तेवढे श्लोक तुम्हाला पाठ करा. मागे मी पाठांतराची पद्धत सांगितली. स्वतःच एकदा म्हणायचं, रेकॉर्ड करायचं ज्या स्पीडमध्ये पाहिजे तसं आणि कानात घालून ऐकत राहायचं जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा. फेसबुकचे व्हिडिओ बघण्यापेक्षा तेच चांगलं. त्यामुळे करून बघा, YouTube पाठ वरही होतं. अवेलेबल आहे सर खूप व्हिडिओज. खूप आहेत सगळीकडे. अगदी 1.5 मध्ये येस सर, फॉरवर्ड येस. करून फॉरवर्ड करून वगैरे ऐकता येतात. काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं करा. बघा आता ही ध्यानयोगाची संकल्पना स्पष्ट करा असं सांगितलेला प्रश्न आहे. 15 मार्काला वगैरे असणं. 10 मार्क 15 मार्क. इथे मार्क माझ्याकडे नाही आहेत समोर काय आलेले, कारण का तर आता पॅटर्न बदलणार आहे तुमचा. त्यामुळे सरांनी टाकताना जे क्वेश्चन पेपर टाकले त्याच्यामध्ये मार्क नाही. तर हे आपण गृहीत हो, धरायचं पण मार्क होते नाही. सर. मार्क हा होते ते डार्क केले तिथे, कारण विद्यार्थी तसंच बघतील. कारण आता हा असं आहे की प्रत्येक प्रश्न 16 मार्काचा आहे आता. हा हा, पूर्वी तर फक्त प्रश्न असेच असतील, फक्त मार्क हा 16 असतील. मग मोठा प्रश्न 16 मार्काला एकच प्रश्न सोडवावा लागेल. मग 16 हा मार्कामध्ये मग 2 प्रश्न असतील, मग 8-8 मार्काचे असं येईल. हम्म छोटे छोटे हम्म 2 सोडावे लागतील 16 मार्कासाठी, असा एक प्रश्न असेल. मग म्हणजे एक हम्म प्रश्नांतर्गत अ ब अशा अर्थाने येतील 2, किंवा एकच हम्म प्रश्न मोठा येईल. हा बरोबर. पॅटर्न आहे आताचा फक्त, पण प्रश्न हेच असतील. ठीक आहे. हम्म. ओके सर. म्हणून मी कट केले, कारण विद्यार्थी लगे म्हणतात कसं काय, ते म्हणू नये म्हणूनच हम्म ते डार्क केले. आणि हा पेपर हम्म अगोदर चौथा होता तुमच्या वेळेस. तुमच्या हो वेळेस योग संप्रदाय हा चौथा पेपर होता. तोच आता बरोबर. दुसरा झाला, म्हणून ते खाडाखोड केले, दुसरं ते पांढरं केले त्या ठिकाणी 2 नंबर बरोबर. टाकण्यासाठी. हा, हो ज्या ज्या ठिकाणी असं झालंय ना, गुण जे हो दिले ते पण हे केले, आणि पेपरचा हम्म, क्रमांकही चेंज केलेला आहे यासाठी. बरोबर. हा, ठीक आहे सर. चांगलं झालं. हा तर आता पहिला जो आपला सेक्शन आहे तो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो भगवद्गीतेवरती आहे. त्यातला आपण पहिला प्रश्न वाचतोय. त्याला सुद्धा ऑप्शन आहेत. म्हणजे एक पहिला प्रश्न आपण घेतला, आता दुसरा प्रश्न बघूया. त्याला मार्क साधारण किती असणार आहे तर 16. आता 16 मार्काला आपण ध्यानयोगाची संकल्पना स्पष्ट करा तर किती लिहिलं पाहिजे? कमीत कमी एक 3 बाजू पेज. पानाची ही 5 मार्काला असणं कमीत कमी. मग तुम्हाला लिहिलं किती पाहिजे मिनिमम तर 3 एक बाजू, पेज. पाठची बाजू आणि दुसरी हा. म्हणजे 1.5 पेज. 1.5 पेज तरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायला पाहिजे. हे लक्षात घ्या. तर 15 मार्काचा क्वेश्चन तुमचा होतो. 1.5च्याही थोडस पुढे जाऊन थांबवायचं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ह्याच्यात लिहायला पाहिजे. ध्यानयोगाचा सगळा अध्याय ध्यानयोगाचा आहे. त्यामुळे काही योगारूढ संकल्पना कसं व्हायचं, हा योगारूढ कसं व्हायचं, नंतर मग हम्म त्याची महती सांगायची, मग हम्म समत्वम योग उच्चते ते विस्तारित करायचं, हम्म आणि ध्यानयोगाचं विस्तृत स्वरूप सांगायचं, त्यानंतर आणि त्याचं फळ, त्याचे फळ फळ. पण सांगायचं. फळ आहे. त्यानंतर तुम्ही कोणाला योग साध्य होत नाही हे पण लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात लिहिल्यात जरी तरी सुद्धा तुम्हाला
मिळू शकतं, परंतु मेन संकल्पना कसली आहे तर ध्यान योग. देश कसा असावा, कसं बसावं, नासिकाग्र दृष्टी आणि समकाय शिरोग्रीव, या गोष्टी आल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्या अलीकडे पासून थोडक्यात काय तर त्यांनी अध्यायाचं अखंडच विचारलेलं असतं, अगदी बघायला गेलं तर. फक्त काही काही ठिकाणी अगदी स्पेसिफिक विचारलेलं असतं. आपण जनरली आतापर्यंत युजी लेवलचे बघितलेले असतात, पीजी लेवलचे. आता क्वेश्चन आपण जेव्हा बघणार पोस्ट ग्रॅज्युएशनचे, त्यावेळी तुम्हाला विस्तृत स्वरूपात माहिती विचारलेली असते. त्यामुळे तुम्हाला उत्तर देताना संक्षिप्त करायला एवढी माहिती तुमच्याकडे पाहिजे की संक्षिप्त करून सुद्धा ती तेवढी झाली पाहिजे. या हिशोबाने आपण अभ्यास करायचा आहे. चला, दुसरा प्रश्न. आसुरी संपदचे विवेचन करा. बघा, हा आपण आता जस्ट बघितलेला गोष्ट. आसुरी संपद आपण बघितलं. साधारण आता श्लोक आठवत असतील तुम्हाला आत्ता पण, की 4थ्या श्लोकाला आसुरी संपद सुरू झालं, बरोबर आहे? 4थ्या श्लोकाला दंभोदर्पो अभिमान अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. इथे श्लोक सुरू झाला. त्यानंतर 6व्यापासून ते 21व्या पर्यंत पूर्ण आहे ते काय आहे? आसुरी संपद आहे. त्याच्यामुळे लिहाल तितकं थोडं आहे, भरपूर लिहू शकता याच्यामध्ये, बरोबर आहे? अगदीच त्याला कोणाला नीट आठवत नाहीये त्यानं काय करायला पाहिजे तर दैवी संपद पाठ केलं पाहिजे. दैवी संपदचे पहिले 3 श्लोक आहेत, त्याच्या विरोधातले सगळे गुण हे आसुरी संपद आहे, बरोबर आहे? लिहायला भरपूर काही आपल्याकडे मटेरियल आसुरी संपद विषयीचं आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. एनी 2. 2च टिपा लिहायच्या आहेत. त्याच्यातले सगळे जे आहेत टिपा ह्या सगळ्या भगवद्गीतेमधल्याच असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. लोक काही करतात. प्रश्नपत्रिकेचा तोच भगवद्गीतेवर आधारित आहे. त्यामुळे याच्यावरचे क्वेश्चन असणार आहेत ते सगळे भगवद्गीतेचेच असणार आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर भगवद्गीतेचे क्वेश्चन हे गृहीत धरूनच विचार करायचा आहे. इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही इथे. नाहीतर बरेच लोक अमृतनाथ मधलं काहीतरी लिहून येतात, ध्यानबिंदू मधलं काहीतरी लिहून येतात. असं करण्याची गरज नाहीये. त्या टिपा लिहा. एनी 2. पहिला, भगवद्गीतेनुसार योग व त्याच्या प्राप्तीचे उपाय. आता सर म्हणाले त्याप्रमाणे जर 16 मार्काचाच क्वेश्चन असणार आहे तर एक टिप कितीला असेल सांगा? एनी 2 16 लिहायचे. मार्काचे 8 म्हणजे 8 मार्क. 8 मार्काची एक टीप असणार. जर प्रश्न 16 मार्काचा आहे तर एक टीप असणार 8 मार्काची. पहिला आहे बघा, भगवद्गीतेनुसार योग व त्याच्या प्राप्तीचे उपाय. दुसरा प्रश्न, दैवी संपद. तिसरा प्रश्न, योगाचे गुण. आणि चौथा प्रश्न, योग साधनेतील अडथळे. आता सांगा तुम्ही काय अंतर आहे सगळे, अंतर आहे सगळे सांगायचे, अंतर आहे सांगायचे सगळे. हो, पण ते भगवद्गीतेतलेच सांगायचे आहेत आपल्याला. हा, भगवद. मग आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यातलं काय लिहिणार? इंद्रियांबद्दल. नाही, एक आता हे मी 4 तुम्हाला हे ऑप्शन दिले बघा. पहिला ऑप्शन काय आहे? भगवद्गीतेनुसार योग व त्याच्या प्राप्तीचे उपाय, पहिला. दुसरं, दैवी संपद. तिसरं, योगाचे गुण. आणि चौथं, योग साधनेतील अडथळे. आता भगवद्गीतेनुसार योग म्हटलं तर सर आपल्याला हे ध्यान योगचा जो अध्याय आहे त्यातूनच सुरुवात करावी लागेल ना. जर एखाद्यानं पहिला क्वेश्चन लिहिला असेल, पहिला क्वेश्चन जर एखाद्यानं लिहिला असेल की भगवद्गीतेनुसार ध्यानयोगाची संकल्पना स्पष्ट करा, तर त्याला योग व त्याच्या प्राप्तीचे उपाय हा प्रश्न लिहायची गरज नाहीये, कारण त्याची विद्वत्ता त्याला दाखवायची आहे पेपरमध्ये, बरोबर आहे ना? परत परत तेच लिहून ठेवला तर काही लोक काय म्हणणार, ह्याला एवढंच येतं बहुतेक, बरोबर आहे ना? शक्यतो ज्यानं पहिला प्रश्न सोडवलाय त्यानं हा प्रश्न टाळायचा आहे. आणि दुसरा, ज्यानं आसुरी संपद लिहिलंय त्यानं दैवी संपद लिहायचं नाही. नाही, लिहा की
ज्याला आसुरी संपत येतं त्याला दैवी संपत पण येतच आहे हे दाखवू शकतो तो. त्यामुळे त्यानं नक्की ते लिहा. आणि दैवी संपत लिहायला सोपं काय आहे तर पहिले 3 श्लोक आहेत आणि ते मी तुम्हाला तेच म्हटलंय की तुम्ही जर दैवी संपत पाठ केलं तर असुरी ऑटोमॅटिक येणार. 6 ते 21 श्लोक पाठ करायला ज्यांना कठीण वाटतं त्यांनी 1 ते 3च करा. पहिल्या 3 श्लोकात दैवी संपत सांगूनच टाकलंय. त्याच्यामुळे पुढचे त्याच्या विरोधी जे आहेत ते सगळे गुण आपण आसुरी म्हणून लिहूच शकतो. बरोबर आहे का? त्यामुळे असं आपल्याला लिहिता येऊ शकतं, चूज करता येऊ शकतात. दुसरी गोष्ट काय बघायची तर भगवद्गीतेनुसार योग व त्याच्या प्राप्तीचे उपाय ही जर नोट तुम्ही लिहायला गेलात, बरोबर आहे, तर तुम्हाला जे पहिला प्रश्न आहे ध्यानयोगाची संकल्पना, बरोबर आहे, ह्याच प्रश्नाचं उत्तर रिपीट करायला लागणार आहे. त्यामुळे हेच सगळं द्यावं लागणार आहे. आणि त्याला किती आपल्याला लिहायला लागणार आहे तर जवळजवळ 3 पानं. म्हणजे क्वेश्चन मोठा आहे ना तो. शॉर्ट करून तुम्ही लिहू शकता, याच्यात काही वाद नाही, परंतु हा खूप मोठा क्वेश्चन होऊ शकतो. त्यामुळं बाजूला ठेवेन, माझ्यासारखा जर माणूस असेल तर बाजूला ठेवेन. आणि जे एकदम स्पेसिफिक आहे दैवी संपत 3 श्लोक लिहिले, 3चे अर्थ लिहिले, ओके, 8 मार्काला बरोबर होणार. आता इथे 8 जरी मार्क असले तरी आपण 5च्या हिशोबानेच चालायचं. 10च्या म्हणजे वाघाच्या शिकारीला गेलं तर उंदीर मिळणार. त्यामुळे 8 मार्काचा जरी आला प्रश्न तरी आपण पाठपोट 1 पान पूर्ण भरून काढायचं. बरोबर आहे. 10 मार्काचंच लिहायचं लिहिताना. मग आपल्याला 8 मार्काचं लिहिल्याचं समाधान असलं पाहिजे. ओके. दैवी संपत उत्तम लिहिता येऊ शकतं. पहिले 3 श्लोक लिहिले की दैवी संपत संपलं. ओके. त्यानंतर योगाचे गुण आहेत आपल्याकडे दिलेले. कुठले कुठले श्लोक सांगा बघूया, कोणाला आठवत असेल. सांगा. जास्त खाऊ नये किंवा जास्त झोपू नये अशा प्रकारचा काहीतरी श्लोक होता. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आणि दुसरा पण क्वेश्चन आहे बघा तिथे, काय तर योग मार्गातील अडथळे ते काय आहेत मग? दोन्हीचे आन्सर सेम येतील का सर? नाही, याचं उत्तर कसं शोधायचं तर आपण अध्याय वाचून काढायचा, मग आपल्याला मिळतं. युक्ताहार विहारस्यच्या आधीचा जो श्लोक आहे तो वाचा. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत अनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. म्हणजे जर आपल्याला कुठे काय लिहायचं आहे ते महत्वाचं, की योग साधनेतील अडथळे विचारले तर आपल्याला काय करायचं आहे तर हा 16वा श्लोक जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचं उत्तर किंवा असं असला पाहिजे म्हणून गुण, योगाच्या अंगात काय गुण असले पाहिजेत तर युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हे गुण झाले. परंतु त्याबरोबर अजून पण काही गुण सांगितलेले आहेत, ते पण इथे आले पाहिजेत. मग ते गुण कुठले आहेत? अहिंसा न करणे. येतो अहिंसा, येतो निश्चलती म्हणस तो एक श्लोक आहे ना सर. बघा अजून जरा स्पीकर बंद करा. ना काय घेतलं रुपाली चव्हाण. ओके. हा, तर तुम्ही बघा साधारण 6वा श्लोक आहे बघा, त्याच्या खाली सगळे जे आहेत कुठपर्यंत, जितात्मन प्रशांतस्य. तिथून बघा सगळे बघा.
रुपाली चव्हाण, तुमचा स्पीकर बंद करा, माईक बंद करा. म्यूट मी केलं तरी परत चालू करत आहेत, कमाल आहे का नाही पण. चालू करून म्हणायला लागलेत, करावं काय. हम्म. ठीक आहे, काय करणार. हा, तर आपण कुठे आहोत. हा, 6व्या श्लोकापासून बघा. बंधुरात्मात्मनस्तस्य, हा जो आहे त्यांना आपला शत्रू होता कामा नये, आपणच आपलं मित्र व्हायचं आहे, हा गुण त्याच्यात असला पाहिजे. जितात्मना प्रशांतस्य, जो काय काय असलं पाहिजे त्याचं. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः, हे गुण त्याच्यात असले पाहिजेत. पुढे काय असलं पाहिजे तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. समलोष्टाश्म कांचन जर दिसलं नाही तर नक्कीच मी माझ्यासारखा एक्झामिनर असेल तर मार्क देणार नाही. ओके, कुठेतरी ज्यांनी श्लोक लिहिलाय त्याने तर उत्तमच, ज्यांनी नाही लिहिलंय त्यांनी लिहून म्हणजे लिहायचं आहे हे सगळं. हा, ती तरी. पुढे सुहृद मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सगळ्यांमध्ये सगळ्यांना समान भाव ठेवतो असा जो आहे तो श्रेष्ठ आहे. याच्या पुढे जे सगळं वर्णन आहे ते कशाचं आहे, ध्यानयोगाचं वर्णन आहे. तर इथपर्यंत हे सगळे गुण ज्याच्या अंगात आहे तो योगी बनण्यासाठी लायक आहे. त्यामुळे योगाचे गुण किंवा गुणधर्म हे असले पाहिजे. ओके, दैवी संपदा विषयी बोलायला पाहिजे. दैवी संपद पण पटापट सांगून टाकतो. काय आहे बघा. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्तवम मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हे 3 श्लोक ज्यानं पाठ केले तो दैवी संपद लिहू शकतोच, आसुरी संपद पण लिहू शकतो असं माझं मत आहे. चला पुढे. हे 2 आता आपलं काय झालं, योगाचे गुण झालं सगळे. आता पुढे योग उपनिषदाचा प्रश्न. प्रश्नपत्रिकेतला 3रा प्रश्न जो असेल तो 16 मार्कासाठी उपनिषदातला असणार. पहिले जे 2 प्रश्न झाले ते कसले झाले, भगवद्गीतेतले झाले. 16 मार्काचे 2 झाले. आता पुढचा उपनिषदाचा 16 मार्काचा. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न तसाच आहे. पहिला प्रश्न आहे, तेजोबिंदू उपनिषदानुसार अहम ब्रह्मास्मी या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा. दुसरा प्रश्न आहे, योगतत्व उपनिषदानुसार आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती या अवस्था वर्णन करा. तुमच्यापैकी कोण कुठला प्रश्न निवडेल? मी तेजोबिंदूचा निवडेल सर पहिला, अहम ब्रह्मास्मीचा. आणि दुसरे दुसरा प्रश्न निवडणारे कोण आहेत? परिचय, घट आणि लय अवस्था. हा, त्याच्यात व्यवस्थित लिहिता येईल थोडस. हा, स्मार्ट डिसिजन असले की कसं होतं, काही काही वेळेला खरोखरच ज्यांना व्यवस्थित समजलेल्या आहेत गोष्टी त्या लिहिणं हे फायद्याचं असतं कधीही, हे बरोबर आहे. परंतु त्याबरोबर जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये विविध गोष्टी लिहिण्यासाठी ऑप्शन आहेत, उदाहरणार्थ आरंभ, घट, निष्पत्ती, आपला परिचय आणि निष्पत्ती 4 अवस्था तुम्हाला लिहिता येणार. ह्याला जर समजा 16 मार्क असतील तर प्रत्येकाला एक्झामिनर किती मार्क देईल? 4. बरोबर आहे, 4 चोक 16. आणि द्यायला मार्क पण सोपे आहेत. यानं घटावस्था पण लिहिली, परिचय अवस्था, आरंभ अवस्था पण लिहिली, घटावस्था पण लिहिली, परिचय अवस्था पण लिहिली, निष्पत्ती पण लिहिली. अगदी दया करून तो 2-2 मार्क तरी देईल.
बरोबर आहे. निम्मे तर 100% मार्क पडणार. आतमध्ये काय लिहिलंय ते देव जाणे. पण जर अशी अवस्था असेल मुद्देसूद तर लिखाण होईल या प्रश्नामध्ये. निवड करताना कशी निवड करायची ह्याचं पण तुम्हाला एक हे सांगितलं. कारण कसं आहे, तुम्ही जो अभ्यास केलाय तो एका बाजूला, परीक्षार्थी म्हणून असणं ही दुसऱ्या बाजूला. मग ती सुद्धा आपण थोडस आपल्याकडे थोडासा चपळता हा गुण आलेलाच आहे. स्मार्ट वर्क. स्मार्टनेस आपल्याकडे आहेच. आणि तो काय आता म्हणजे पुसून जाणार नाही, इतक्या वर्षानं तो मिळवलेला आहे. त्यामुळं तो आहे आपल्याकडे. आता हळूहळू त्याचा म्हणजे त्याच्याशिवाय मार्कही पडणार नाहीत हेही सत्य आहे. त्यामुळे इथे आपण निवडू शकतो आणि इथे काय चापल्य आहे असं मला वाटत नाही. पण निवडताना आपण असे क्वेश्चन निवडावे ज्याच्यात आपल्याला मार्क जास्ती पडतील. हा सिंपल लॉजिक आहे. परीक्षार्थी म्हणून आपण तिथे बसणार आहोत. समजलं नाही असं करणे म्हणजे स्वतःला फसवणे आहे, हे लक्षात घ्या. वाचलंच नाही भगवद्गीता आणि म्हणजे अध्याय 2च दिले तरी सुद्धा त्याच्यावर मेहनतच केली नाही आणि फक्त असे काहीतरी टोटके वापरून परीक्षेला गेलाय, हे चूक आहे. परंतु तुम्हाला सगळं समजलंय तर मग तुम्ही स्मार्टली हे नक्की ह्या प्रश्नाची निवड करा असं मी तुम्हाला सुचवेन. पुढे तेजोबिंदू उपनिषदानुसार अहम ब्रह्मास्मी याची निवड करा असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल, तर अहम ब्रह्मास्मीचे जेवढे कन्सेप्ट आहे, म्हणजे मी काय काय आहे, मी म्हणजे काय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी म्हणजे त्यांनी जवळजवळ एक अध्याय पूर्ण, जेव्हा तुम्ही तुमच्याकडे संस्कृतची हे पाठवली का ती पूर्ण हो. संस्कृत टू हिंदी, हा मग काय प्रश्न नाही. मग त्याच्यामध्ये बघाल तर एवढं काही व्हास्ट लिहिलेलं आहे. ते त्यातलं जेवढं तुम्हाला आठवतंय तेवढं सगळं तुम्ही लिहू शकता. प्रत्येक वस्तूत परमात्मा आहे हे या गोष्टीचं बेसिक आहे. अहम ब्रह्मास्मी लिहिताना बेसिक काय आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा अस्तित्वात आहे हे आहे. परंतु मग तो कुठल्या कुठल्या गोष्टीत आहे हे लिहायचं आहे तुम्हाला अहम ब्रह्मास्मी लिहिताना. मग तुम्हाला काही ठोकताळे तयार करावे लागतील की मला ह्याविषयी लिहायचं आहे, मला त्याविषयी लिहायचं आहे. अशा पद्धतीत तयार करून घ्या. जर हा क्वेश्चन ज्यांना अटेम्प्ट करावासा वाटतो त्यांनी ह्याची तयारी करणं आवश्यक आहे, एवढं मात्र नक्की. बाकी ज्यांनी हा क्वेश्चन निवडलाय आरंभ घट परिचय, त्यांना काय सहज करू शकतात, काही प्रश्न नाही. हा झाला 16 मार्काचा प्रश्न. लिहायचं किती पान आहे? 1.5 पान. 1.5 पान सोडायचं नाही अजिबात. मग आता तुम्हाला आरंभ घट परिचय म्हटल्यावर किती ओळी लिहायच्या आहेत हे लक्षात घ्या. तेवढं तरी तिथे लिहायला पाहिजे. चला पुढे. टिपा लिहा. 16 मार्काला जर आला तर 4 टिपा असतात आणि प्रत्येकाला 8 मार्क असतात. बरोबर आहे. आता चला पुढे. टीप पहिली आहे, चारही टिपा आधी वाचतो बघा. तेजोबिंदू उपनिषदानुसार योगाची अंगे लिहा, पहिली टीप. दुसरी आहे अमृतनादोपनिषदाचा सारांश लिहा. तिसरी टीप आहे योग तत्वोपनिषदानुसार योगाचे निरनिराळे प्रकार लिहा. आणि चौथी आहे योगाचा मठ. बरं. आता तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय लिहायला वाटेल? आता इथं पंचदशांग सर योग. एक नंबरचा योगाचे आणि अंग. 3 पंचदशांग. नंबरचा हा. असं मुद्देसूद आता लिहिता येऊ शकतात. इथे जेव्हा योगाचा मठ. लिहिता येईल. बरोबर. आता बघा की ज्यांना स्पेसिफिक होता येत नाहीये, काही जणांना असं कन्फ्युज होतात की षडांग योग कुठे सांगितलाय, अमृतामध्ये सांगितलाय की पंचदशांग सांगितलाय. अशामध्ये कन्फ्युज जे होणारे लोक आहेत ना, त्यांनी तेजोबिंदू आपलं अमृतनादोपनिषदाचा सारांश लिहा हा प्रश्न सोडवायचा आहे. कारण तो स्पेसिफिक नाहीये. जिथे जिथे म्हणून तुम्हाला स्पेसिफिक होता येईल, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला क्रमांक टाकून लिहिता येईल ते क्वेश्चन निवडा शक्यतो. लक्षात घ्या. तेजोबिंदू उपनिषदानुसार योगाची अंगे सांगा. पंचदशांग योग आहे सर.
पंचदशांग योग आहे, बरोबर. आणि हो यम हो षडांग योग यम कुठल्या उपनिषदात आहे? तेजोबिंदू उपनिषदात. नाही, हे पंचदशांग योग झाला, परंतु हो षडांग योग कुठे आहे? अमृतनाद मध्ये. मग हे दोन गोष्टीमध्ये काही जण तिथे जाऊन कन्फ्युज व्हायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्याहार. तुम्ही अमृतनाद लिहायला लागलात की तुम्हाला षडांग योग आहे आठवणार नक्की. आठवलं की षडांग योग लिहून टाकायचा. आत्ताच लक्षात घ्या, षडांग योग किंवा पंचदशांग योग 100% येणारच पेपरला. 100% एखाद्या क्वेश्चन मध्ये तरी पडणारच, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला सगळे हे पंचदशांग 15च्या 15 पाठ पाहिजेत. मग प्रत्येक जण काहीतरी करू शकतो याच्यासाठी. आता आमच्या परीक्षेला असं असायचं की एखाद्या कल्प असायचा आणि त्याला, आता ही जर घेतली चंद्रप्रभावटी नावाची गोळी तुम्ही खाल्ली असेल, त्याच्यात 45 औषधी द्रव्य आहेत. मग ती 45 पाठ कशी करायची? मग ते प्रत्येक जण श्लोक एक तर पाठ करा जमत असेल तर, नाहीतर काहीतरी आपली युक्ती लढवायची आणि ते चालू करायचं. मग उदाहरणार्थ मी एक कविता केलेली त्याच्यासाठी, त्याच्यानुसार पाठ केलेलं आणि मग ते 45 पूर्ण माझ्याकडे तयार असायची. मी कधीही चंद्रप्रभेचा प्रश्न आला तर सोडला नसता. आलाच नाही हे नशीब, परंतु पाठ तर करता येतं या पद्धतीनं. काही गोष्टी तुम्ही असा विचार करा, आपलं मन इतकं विचित्र आहे ना, तुम्ही फक्त एखादी गोष्ट समोर वाचा आणि मनातनं असं म्हणा फक्त, मी ही गोष्ट अजिबात करणार नाही काही झालं तरी. दिवसभर तुमच्या मनात तेच येत राहणार बघा. दिवसभर तीच गोष्ट तुम्हाला आठवणार. पाठांतर इतकं सोपं आहे असं म्हणता येईल, फक्त तयारी दाखवली पाहिजे. आणि ते वेळेत सुद्धा करण्यासारखं, म्हणजे यातले 15-15 तर कायच नाही, कायच प्रॉब्लेम नाही. मॅडमना माहिती आहे सगळं आयुर्वेद कसा पाठ करायचा, है ना मॅडम? मला म्हणता का सर? होय होय. सर माझं होमिओपॅथिक झालेलं आहे. कधी पास झाला त्या तुम्ही? मी 2005 मध्ये पास आउट आहे सर. अच्छा, नाही 2 मध्ये पास आउट आहे. 2 मध्ये ना? 2002-3 मध्ये, हा 2-3 मध्ये. माझ्या बरोबरच आहे. सर मी जो तुमचं कुठं होतो झालेलं आहे? सावंतवाडी कॉलेज. मी जयसिंगपूरला होते सर, कोल्हापूर जवळ. अच्छा, ठीक आहे. तर हे पाठांतराचे जे विषय आहेत, हे एक जर तुम्ही श्लोक पाठांतर करणार असाल तर सगळ्यात उत्तम. आजचा आणि होमवर्क हाच आहे की टेबल लर्न करायचे. जर नसेल तर तुम्ही काहीतरी असा ठोकताळा तयार करा जेणेकरून ते 15च्या 15 येतील, 6च्या 6 येतील, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग त्याचं प्रथम अक्षर घ्या फक्त आणि एक वर्ड बनवा. तो वर्ड 10 वेळा जरी तुम्ही रटलात तरी सुद्धा तो वर्ड तुम्हाला आठवणार त्यावेळी. म्हणजे त्या फक्त आता पंचदशांग योग आहे किंवा काय अमृतनाथ मधलं आपण इकडे एक साधारण तुम्हाला उदाहरण देऊन सांग. इथे कुठले आहे म्हणजे योग, षडांग योग कोणाला आठवतोय का? कुठपासून सुरुवात आहे? तर प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क आणि समाधी, बरोबर. मग आता त्यातलं पहिलं अक्षर आपण घ्यायचं म्हटलं, प्र ध्या प्र धा त स. बघा, प्र ध्या प्रधा प्रध्या प्रधा त स, एवढंच लक्षात ठेवायचं. एवढे लिहिलेत की 6च्या 6 तुम्हाला आठवणार आहे. प्र ध्या प्र सा त स. आता हे तुम्हाला कधीच विसरणार नाही. असे 15चे करू शकता तुम्ही, किंवा एखादी कविता बनवा, त्याच्यावर तुम्हाला काय आठवत असेल एखादं वाक्य बनवा, विनोदी वाक्य बनवा, असंही पद्धतीत लक्षात ठेवता येतं. पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण याच्याशिवाय मार्क पडणार नाही. आणि 100% हा प्रश्न येणारच तुम्हाला, कुठे ना कुठेतरी लिहायला येणार. ओके, तेजोबिंदूनुसार षडांग लिहायचे आहेत का? अजून त्याच्या कन्फ्युज? बिंदूनुसार 15 अंग आहेत ना सर? हा, पंचदशांग. तेजोबिंदू. हा हं. हा, हे लक्षात ठेवायचं.
पटकन उत्तर आलं पाहिजे. तेजोबिंदू मध्ये 15 आहेत अंग. ठीक आहे. अमृतनादोपनिषदाचा सारांश लिहा. हे झालं. योग तत्वोपनिषदानुसार योगाचे निरनिराळे प्रकार लिहा. हा प्रश्न आहे. बोला काय आहे? मंत्रयोग, मंत्रयोग, हठयोग, लययोग, लययोग, हठयोग, राजयोग. राजयोग. हा सुद्धा प्रश्न आपल्याला व्यवस्थित लिहिण्यासारखा आहे. आपण त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, त्यामुळे हे आपण लिहू शकतो. चला पुढे. आता योगाचा मठ कुठे वर्णन केलेला आहे? कुठल्या उपनिषदात केलेला आहे? झाला ना कन्फ्यूज? सांगा. अमृतनाथ. आमचं नक्की? ज्यांनी लिहून घेतलंय त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. योग तत्वोपनिषद. योग तत्वोपनिषद नक्की? हो सर. आम्ही काढूनच नक्कीच आहे. सांगतो. अमृतनाथ मध्येच. अमृतनाथ मध्ये कुठे पण? सगळं तर सांगता आलं पाहिजे ना. समाधी सिद्धोपाय. समाधी सिद्धोपाय मध्ये. कुठले? अमृतनाथ मध्ये. काय ठोकून उपयोग नाही, काही अभ्यास नाही आमचा. भूमो दर्भासने रम्ये हा, सर्व बरोबर. दोष बरोबर बरोबर. समाधी सिद्धी उपाय. बरोबर. अमृतनादोपनिषद. कृत्वा मनोमयी रक्षा बरोबर. जत्वा वैरथ मंडले. बरोबर आहे एकदम. मग इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचा अर्थ आहे की जमिनीवर गर्भासनामध्ये. सर्व दोष रहित अशा सुंदर बरोबर. दर्शनासनावर बसून त्याचे मनोमन जप करावा. भूमीवर गर्भासन, मृगासन किंवा व्याघ्रासन किंवा कुश याचे आसन घालून दोषरहित असणाऱ्या संस्कारांसाठी भूतशुद्धी वगैरे करून मनोमन त्याचे रक्षण, म्हणजे मनाने त्याचे रक्षण जप करून करावा. जप करावा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ह्याच्यात कुठे कन्फ्युज व्हायला नको. चला पुढे. हे झालं योगाचा मठ. आता एक प्रश्नपत्रिका आपली संपली. दुसरी घेऊया. किती वाजलेत? 8:54. दुसरी आपण संपवूया निदान, म्हणजे तेवढं तुम्हाला ओरिएंटेशन येईल. पहिला बघा, पहिला आणि दुसरा प्रश्न कुठल्या कशावर असणार आहे? असुरी. भगवद्गीतेवर. भगवद्गीता. हे दोन्ही प्रश्न असणार आहेत भगवद्गीता. पहिले. आणि त्याच्यानंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते उपनिषदांवरचे असणार आहेत. इकडचे तिकडे आन्सर लिहायचे नाहीत. बऱ्यापैकी आपल्याला कधी कधी प्रश्न असतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पहिलाच प्रश्न बघा. आसुरी संपद असलेल्या व्यक्तीचे भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या आधारे वर्णन करा. म्हणजे तेच परत असं हेच सांगितले. और तेच परत. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायानुसार ध्यान योगाचे कर्मयोगाचे सविस्तर वर्णन करा. तोच प्रश्न परत. परत त्याच्यावर आता डिस्कस नको करायला. चला खाली टिपा लिहा. एनी 2 16 मार्क. पहिला आहे नरकाचे त्रिविध द्वार. त्रिविध द्वार. कुठल्या उपनिषदात? ध्यानयोग. हे सॉरी सर, हे आसुरीमध्येच आहेत सर. आसुरीमध्येच 16व्या अध्याय. 16व्या अध्यायात भगवद्गीतेच्या उपनिषदात नाही. भगवद्गीतेत. हा, कुठल्या गोष्टीत काय आहे? पहिले प्रश्न जे काही असणार ते भगवद्गीतेवरच असणार प्रश्न. हा, पहिले 2 प्रश्न हे भगवद्गीतेवरच असणार, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता नरकाचे त्रिविध द्वार कुठले कुठले आहेत? काम, क्रोध आणि अहंकार. काम, क्रोध आणि काम, लोभ.
लोभ, नीट सांगा कुठलं ते सांगा, ठरवा एकदा आणि 3 सांगा. काम, क्रोध आणि लोभ. ओके. काम, क्रोध आणि लोभ हे 3 त्रिविधम नरकस्य द्वारम. बरोबर आहे. आता ह्या क्वेश्चनला कशात टाकलंय बघा त्यांनी, तर टिपामध्ये. बरोबर आहे. एखाद्या वेळी हा प्रश्न तुम्हाला मोठ्या स्वरूपात पण येऊ शकतो. जर मोठ्या स्वरूपात आला तर तुम्ही कसा लिहिणार, तर पार्श्वभूमी लिहायची. हा जो पूर्ण अध्याय आहे तो कसा आहे, दैवी आणि असुर संपत्तीविषयीचं वर्णन आहे. त्यानंतर आपण दुसऱ्याही अध्यायातले थोडंसं आपल्याला घेऊ शकतो की मनुष्यानं स्वतःचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आसुरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे, आपल्यामध्ये दैवी संपत्ती वाढावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळं लिहायचं सुरुवातीला. आणि त्यानंतर भगवान अर्जुनाला उपदेश देत असताना हे जे असुर लोक असतात त्यांची गती काय होते असा प्रश्न अर्जुनानं विचारल्यानंतर त्याला सांगताय की यांना त्रिविध नरकाच्या द्वारे गती प्राप्त होते, ते अधम योनींना प्राप्त होतात, अशा पद्धतीने असं वर्णन करायचं आणि मग त्याच्या खाली याचं वर्णन करायचं. परंतु टिपामध्ये आलंय ना तर स्पेसिफिक व्हायचं, कारण का तर आन्सर आपल्याला 8 मार्कासाठी द्यायचा आहे. बरोबर आहे. मग स्पेसिफिक व्हायचं आहे तर व्यवस्थित 3च द्वार लिहायची, गती लिहायची की विषय संपतो. बरोबर आहे. ज्यांना श्लोक पाठ होतो त्यांनी श्लोकात लिहा, ज्यांना नाही होत त्यांनी नुसतं लिहा, स्पेसिफिक लिहा, काही प्रॉब्लेम नाही. श्लोक काय आहे तो बघा. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधस तथा लोभस तस्मात् एतत्त्रयम तजेत. हा तो श्लोक आहे आणि त्याच्या पुढे मग त्याचं वर्णन आहे. यांचा जो कोणी त्याग करतो तोच फक्त परमगती मिळवू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग साधनेस अनुकूल व प्रतिकूल घटक आलेत बघा इथे. मगाशी याच्यावर आपण डिस्कस केलं. प्रतिकूल घटक म्हणजे काय आहे, तर खाली जे लिहिलेलं आहे ते प्रतिकूल पहिल्यांदा लिहिलेलं आहे की जो अतिजागरण करतो, जो वेळेवर जेवत नाही. याचं उत्तर कुठे, भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये. श्लोक कुठला मी सांगितला, युक्ताहार विहारस्य जो श्लोक आहे त्याच्या अलीकडचा श्लोक, नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः. हा जो श्लोक आहे म्हणजे 16वा श्लोक, तो आहे तो फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्याला, जागरण करणाऱ्याला योग साध्य होत नाही असं तिथे सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. तो प्रतिकूल घटक आहे आणि अनुकूल घटकामध्ये तेच घटक फक्त वेगळ्या पद्धतीने खालचा श्लोक युक्ताहार विहारस्य येणार आहे, प्लस योगाचे जे गुण आहेत ते पण लिहायला हरकत नाही, जे सुरुवातीला मागाशी सांगितलं. श्लोक नंबर 6 पासून ते 9 पर्यंत, अध्याय 6वा, श्लोक नंबर 7 पासून ते 9 पर्यंत काय सांगितलेले आहेत, योगाचे गुण सांगितलेले आहेत. ते पण याच्यात ऍड करता येतील. हा झाला. दुसरा, योगारूढ पुरुषाचे लक्षण आलेत बघा आता इथे. भगवद्गीतेतला प्रश्न, हा भगवद्गीतेतला 6व्या अध्यायाचा प्रश्न. योगारूढ हा प्रश्न मॅक्झिमम वेळेला येतो, त्यामुळे योगारूढ वर लिहायचं झालं की पहिल्या श्लोकापासून ते कुठपर्यंत येईल, 6वा येईल. त्याच्यानंतर ज्यांनी बुद्धी लावून व्यवस्थित पेपर लिहायचा ठरवलाय त्यांना पुढे पण ह्याच्यात गोष्टी येतात.
पुढे सुद्धा श्लोक जसजसं आपण वाचत जाऊ, परत एकदा अध्याय वाचून काढा आणि जे जे तुम्हाला इथे योग्य वाटतं ते तुम्ही लिहू शकतात, परंतु सुरुवातीला योगारूढाचं वर्णन जे आहे ते मात्र लिहिलंच पाहिजे. ओके. ज्यांना 16 मार्काचा क्वेश्चन आला असेल अशा वेळी तुम्हाला पहिले जे लिहिलेलं आहे पहिल्या 6 श्लोकामध्ये ते तर यावंच, परंतु त्याच्यानंतरच सुद्धा म्हणजे हा अध्याय संपताना भगवंताला अर्जुन काय विचारतो तरी सुद्धा त्याच्या मनात शंका राहते आणि तेव्हा तो विचारतो की मी ढग जो असतो, एखादाच ढग जेव्हा येतो तेव्हा त्याला वाऱ्यानं इकडे तिकडे तो लुप्त होऊन जातो, तशी तर माझी अवस्था होणार नाही ना, म्हणजे संसारात पण नाही आणि परमार्थात पण नाही, अशी तर माझी अवस्था होणार नाही ना. हा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर सुद्धा योगारूढच्या साठी आवश्यक उत्तर आहे. योगारूढ हा दिव्यासारखा असतो तो. 37 आणि 38 ना श्लोक सर. हा, वारा जरी आला तरी स्थिर असतो असा दिवा. असा जो असतो तो भगवंतावर श्रद्धा ठेवणारा असतो आणि संयमी असल्यामुळे किंवा ज्याचं मन संयमित नाहीये तो साधू शकत नाही, पण असा जो असतो तो स्वतःवर ताबा मिळवून असतो. आणि सर्वात शेवटचा जो श्लोक आहे किंवा 46वा श्लोक तो सुद्धा तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन, हे भगवंत त्याला पटवून देतात या अध्यायामध्ये. त्यामुळे त्याचंही महती आपल्याला इथे टाकायची आहे की योगी होणं किती आवश्यक आहे, योगारूढ होणं किती आवश्यक आहे, तर या सर्वांपेक्षाही योगी हा श्रेष्ठ असं भगवंत इथे सांगतात. हे करून त्याचा शेवट करायचा. ओके. मोठा क्वेश्चन आला तर काय लिहायचं, छोटा क्वेश्चन आला काय लिहायचं आपण साधारण बघितलं. त्यानंतर शास्त्रानुकूल आचरण असं आलेलं आहे. प्रश्न काय लिहिणार, कशावर आला असेल आधी हा प्रश्न, कुठल्या अध्यायावर आला असेल? आचरणासंबंधी आहे. आचरण आपल्याकडे आपले जे गुण आहेत अंगात त्यानुसारच माणूस आचरण करणार ना. दैवी संपत्ती कसं गुणत्रय विभाग उपनिषदामधला प्रश्न आहे सर. हा तुम्हाला कसा प्रश्न आहे तर तुम्हाला 6व्या आणि 16व्या अध्यायावरचा प्रश्न येणार हे तर नक्की आहे. तुम्हाला त्याच अनुषंगाने प्रश्न लिहायचे आहे. शास्त्रानुकूल आचरण, हे जे आचरण असेल ते कसं असलं पाहिजे, दैवी असलं पाहिजे की असुरी असलं पाहिजे? दैवी असलं पाहिजे. म्हणजे हा क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे? दैवी संपत्ती, संपदा, असुरी संपदा आणि दैवी संपदेचेच उत्तर विषयीचा हा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन आले तर आपण टाळायचे. हे अगदी नीट लक्षात घ्या. कन्फ्युजिंग जेव्हा क्वेश्चन येतो तो आपण लिहायचा नाही. आता ह्या क्वेश्चन मध्ये लिहायचं काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु जर तुम्ही कन्फ्युज असाल तर कुठलाही क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापेक्षा जिथे नाही आहात त्याच्याकडे जावा. आणि जिथे स्पेसिफिक, आता नरकाचे त्रिविध द्वार 3 बार लिहिता आली पाहिजेत, एकाखाली एक लिहिण्याला त्याला मार्क जास्ती पडणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनुकूल प्रतिकूल घटक तुम्हाला 1 2 3 4 लिहिता येत असतील तेच सोडवायला जा, त्याच्या व्यतिरिक्त जाऊ नका. ओके. शक्यतो जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत ते सोडून स्पेसिफिक आन्सर लिहिता येत असतील अशा क्वेश्चन कडे जा. आता उपनिषदावर येऊ. तेजोबिंदू उपनिषदात वर्णित पंचदशांग योगाचे विवेचन करा. सरळ सोट प्रश्न आहे एकदम. 16 मार्काचा प्रश्न. 15 आपल्याला अंगच लिहायची आहे. सुरुवात करताना क्वेश्चनाची कशी करतो आपण? सांगितलंय. तेजोबिंदू म्हणजे काय लिहायचं? ते कृष्ण यजुर्वेदातून यजुर्वेदी आहे, त्यामध्ये किती अध्याय आहेत, त्यामध्ये किती श्लोक
हा किती श्लोक आहेत आणि आणि कुणी कुणाला सांगितलं कोणासाठी आहे. म्हटलंय हे शिव हा आणि असं स्कंद हा जेव्हा 16 यांच्यामधलं मार्काचा तुम्ही क्वेश्चन येतो तेव्हा त्याची सुरुवात अशी करा मॅक्झिमम लोकांनी, का तर तुमची विद्वत्ता दिसू दे समोर, की तुमच्याकडे हे ह्या गोष्टीचं तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एवढे एवढे विषय आहेत आणि त्याच्यामध्ये पंचदशांग योगाचं वर्णन केलेलं आहे. मग खाली पंचदशांग योगाविषयी लिहायला सुरू करा. यम नियम त्याग हा, सगळे म्हणजे पूर्ण करून टाका. परत एकदा गुण बघा. तेज काल यम नियम त्याग मौन देश काल आसन मूलबंध समावस्था दृष्टी समावस्था दृष्टी प्राणायाम प्राणायाम प्रत्याहार प्रत्याहार धारणा धारणा आत्मध्यान आत्मध्यान समाधी समाधी. हे सगळे लिहून टाकायचे. षडांग योग झाला, नाही पंचदशांग झालं. आता योग तत्वोपनिषदानुसार योगाच्या 4 अवस्था लिहा. मगाशी आपण बोलणं झालं याविषयीच. 4 अवस्था कुठल्या लिहिणार? घट अवस्था घट हा. अवस्था आरंभ अवस्था आरंभ आरंभ, अवस्था घट, आरंभ, घट, परिचय, निष्पत्ती विश्व 4 अवस्था लिहायच्या. पुढे आता दुसरा क्वेश्चन 16 मार्काला. पाणी टिपा लिहा 2, पाणी कुठल्याही 2. अमृतनादोपनिषदानुसार षडंग योग. आला मगाचा वाक्य काय आठवतंय का कोणाला? प्र दहा प्रा ध तस तस आठवलं. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला पटापट आठवतात की आपल्याला अशा पद्धतीनं करता येतात. हे लक्षात घ्या, कारण हे आता सुरुवात झाली आहे फक्त. अजून भरपूर गोष्टी येणार आहेत पुढे, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायला काहीतरी टेक्निक वापरावीच लागेल. पुढचा प्रश्न आहे तेजोबिंदूपनिषदाचे वैशिष्ट्य काय आहे? पंचदशांग योग. त्याच्यामध्ये पंचदशक आहेत. परत विदेहमुक्त, जीवनमुक्त, अहम समाधी ब्रह्मास्मी. आहे, बरोबर समाधी मार्गातील अडथळे आहेत. बरोबर. अखंड एक रसत्वम आणि अहम ब्रह्मास्मी. बरोबर. हे सगळं आपल्याला क्रमाने लिहिता येतं. हा प्रश्न लिहायला जीवनमुक्त, विदेहमुक्त. हा लिहायला क्वेश्चन सोपा पण आहे, कमी पण लिहिता येतो, जास्ती पण लिहिता येतो. जसं मागितलं तसं सप्लाय करता येतो ह्या क्वेश्चनचे. पुढे अमृत नादोपनिषदानुसार पंचप्राण आहेत ना? पंचप्राण. हो, हा, त्याचं प्राण, वर्णन अपान, समान, म्हणजे 34-35 श्लोक मध्ये सांगितलेलं आहे सर. सांगितलेलं आहे. त्याचं कार्य काय, त्याचा रंग कुठचा, सगळं काय आहे आपल्याकडे. बरोबर. स्थान हो, कुठचं, चार्टच दिले तुम्ही सर. हो, हा, त्याप्रमाणे आपण ते लिहायचं. चार्ट काढायचा व्यवस्थित आणि खाली डिस्क्रिप्शन पण लिहायचं. ओके, चला आता पुढे योग तत्वोपनिषदानुसार सगुण ध्यान. आता हा असा जेव्हा प्रश्न तुम्हाला येतो तेव्हा हा टाळायचा. लक्षात घ्या, हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे. ज्यांना येत नाहीये काही त्यांनी अटेम्प्ट करायला हरकत नाही, परंतु ज्यांना स्पेसिफिक व्हायचं आहे त्यांनी असले क्वेश्चन टाळायचे. योग तत्वोपनिषदानुसार काय सांगितलंय? सगुण ध्यान. सगुण ध्यानाचा आपल्या तिथे सांगितलेलं आहे. सगुण ध्यान, निर्गुण ध्यान हे वर्णन आहे तिथे, त्यामुळे आपल्याला ते लिहिता येईल त्याच्यावर. चला, क्वेश्चन पेपर माझ्या मते 2 आपण बघून झाले. तिसरा बघायचा आहे का? माझ्या मते वेळ झालेली आहे. वेळ झाली आहे, त्यामुळे काय थांबूया. हे कसं आहे माहितीये का, तुम्हाला पण सर टाकणार आहे क्वेश्चन पेपर. मग ते तुम्ही एकदा वाचून घ्या फक्त, आणि त्याच्यामधले जे क्वेश्चन्स तुम्हाला वेगळे वाटतात ते टाकलेत सर, आम्ही आणलं त्याचं झेरॉक्स काढून. हा, झेरॉक्स काढलेत ना? मग आता एकदा पूर्ण वाचून घ्या आणि त्याच्यानुसार एकदा तयारी करून घ्या तुमच्या सगळ्या अभ्यासाची. एकदा ते पूर्ण झालं की हा क्वेश्चन पेपर एकदम सोपा आहे आणि ह्याच्यात सगळेजण पास होऊ शकतात, काही प्रश्न नाही. वाचून झालं होतं सर, पण आता चर्चा केल्यानंतर असं वाटलं की हा आता कुठेतरी कळायला लागले. हा, असं होतं. पण जेव्हा तुम्ही परत एकदा सगळं वाचून काढणार ना, उपनिषद म्हणा किंवा अध्याय भगवद्गीतेचे,
त्यावेळी तुम्ही त्याच्याकडे डीपली बघा की सरांनी हे त्यावेळी इथे असं सांगितलेलं, सरांनी इथे असं सांगितलेलं, हे तुमच्या लक्षात येईल. एकदा ते आठवलं की फिट बसतं. मग वेळच्या वेळी अभ्यास केला तर काही फार उरत नाही असं माझं म्हणणं. किंवा लेक्चर सुद्धा जुनी लेक्चर सरांनी अवेलेबल केलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही पाठी जाऊन ऐकू शकता. त्याच्यातूनही आपल्याला बरंचसं मिळतं परत परत. त्यामुळे त्याचाही वापर करा आणि स्पेसिफिक व्हायला लागा. कुठले क्वेश्चन आपल्याला सोडवता येतात, कुठले क्वेश्चन रिपीट होत आहेत हे त्याच्यातून बघा आणि त्यानुसार मग तयारी करा. म्हणजे आता असुर संपद आणि दैवी संपद ज्यानं केलं नाही तो कपाळ करंटाच म्हणावा लागेल. बरोबर ना? हो. असे पण लोक परीक्षेला येतात की जे असे पण अभ्यास न करता येतात. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा पास व्हायला काही मोठंसं इथे नाहीये, हे लक्षात घ्या. पास होणं कठीण नाहीये. पण जर तुम्हाला जे त्याचा इसेन्स आहे तो पकडायचा असेल तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, यात काय वाद नाही. ठीक आहे, आज थांबूया मग. हरिओम सर्वांना.